आणि बुलेटिनच्या सुरुवातीला अर्थातच बातमी मनोज जरांगे यांच्या संदर्भातील अंतरवाली ते शहागड 11 किलोमीटर अंतरासाठी 2.5 तासांचा कालावधी लागतोय। मराठ्यांचं वादळ मुंबईच्या दिशेने आता रवाना झालेलं आहे। जरांगेंचं मराठा वादळ आता शहागडमध्ये पोहोचलेलं आहे। रात्री उशिरापर्यंत शिवनेरीला पोहोचण्याची शक्यता वर्तवली जाते। तर मोठा लवाजमा हा ताफा घेऊन आपल्या कार्यकर्त्यांसह समर्थकांसह आणि मराठा बांधवांसह मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे कूच करतायत। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। राहुल, आताच्या घडीला ही संपूर्ण रॅली आणि मनोज जरांगेंचा ताफा नेमका कुठपर्यंत पोहोचलाय? आता काही मिनिटापूर्वी ते शहागडला होते। 11 वाजता त्यांनी अंतरवली सराटी सोडली। शहागड ते अंतरवली सराटी अंतर 11 किलोमीटरचं आहे। त्याला 2.5 तास लागले आणि त्यांचा काल आपण जे बघितलं की त्यांच्या या ताफ्याच्या निमित्तानं हे त्या संयोजकापैकी आहे। 2.5 तास लागले तुम्हाला शहागडवरून तिथं पोहोचायला? हो, प्रचंड गर्दी, मराठ्यांचा महापूर पैठण फाट्यावर आलेला बघा। संयोजकापैकी एक आहेत तिथे जे बीड मध्ये मांजर सुंब्याला तुम्हीच केलं सगळं। मांजर सुंब्याला जे आंदोलन झालं त्याच्यात हे सगळे लोक होते। नाही, पण आता मला वेगळा प्रश्न पडलाय। शहागड पर्यंत यायला तुम्हाला 2.5 तास लागलेत, आता कुठे आहेत पाटील? आता साष्टपिंपळगावला अजून पोहोचायला अर्धा एक पाऊण तास लागतो। म्हणजे ते अंतर शहागड ते साष्टपिंपळगाव किती आहे? ते 5-6 किलो, शहागड ते 2 किलो, शहागड ते 2 किलोमीटर आणि तिथून अंतर खोली 5 आहे। म्हणजे 7 किलोमीटरला 7 ते 8 किलोमीटर आलो आतापर्यंत। तेवढ्याला आता 10 ते 3 बघा, 10, 11, 12, 1, 2, 3 ऋतुजा काय परिस्थिती निर्माण होते? हे स्वतः संयोजक आहेत मनोज जरांगे पाटील। तुम्हाला जर तिथे एवढा वेळ लागणार आहे, शिवनेरीला कधी पोहोचणार? अवघड आहे। उद्या सकाळी 10 पर्यंत किंवा 7-8 वाजेपर्यंत पोहोचतो। सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी NDTV वरती, सगळ्यात उद्या पहिल्यांदा सकाळी 10 वाजता शिवनेरीवरती पोहोचायचं नवं नियोजन आता यांनी केलेलं आहे। एवढा वेळ लागणार आहे? या पद्धतीने लागल्यावर 7 ते 10, सकाळी 7 ते 10च्या मध्येच पोहोचणार बघा तुम्ही। पण लांबन पण लवकर होत नाही, प्रचंड गर्दी रस्त्याने। शिवनेरीला मुक्काम नाही होणार? नाही, मुक्काम लोकांचा होईना। आता काही ह्या गाड्या चालल्यात ना, सकाळपासून त्या मांजरसुंबा मार्गे सगळ्या वेगवेगळ्या मार्गे गाड्या शिवनेरी चालल्यात। पुन्हा तिकडल्या, पुण्यातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या गाड्या त्या तिथं मुक्कामाला, पाटलाचा मुक्काम होणारच नाही। आम्ही आधीच ही दुसरी बातमी ब्रेकिंग आहे की शिवनेरीवरती मनोज जरांगे पाटील यांना हा जो उशीर होतोय त्यामुळं मुक्काम होणारच नाहीये। आता चर्चेला मंत्री येणार, ते कुठे थांबणार? ते रस्त्याने येतील कुठं, नाही तर तिथं सकाळी पोहोचलं सकाळी चर्चा होईल। पण परिस्थिती अशी आहे की सकाळपर्यंत जाऊच शकत नाहीत अशी परिस्थिती। इतकी गर्दी आहे ना प्रचंड। आता रस्त्याने तुम्ही बघत राहता इथपर्यंत, मागे जाऊ द्या, आपला कॅमेरा त्यांनाही कळू द्या। इथं पण एवढी गर्दी आणि आम्ही आता प्रत्येक ठिकाणी थोडंसं नियोजन करत जातोय। काय नियोजन चालू आहे आता तुमचं? प्रत्येक ठिकाणी थोडंसं फास्ट घ्या बाबा, लवकर लोकांना गाड्या काढून देतो आम्ही सगळे। पण लोक ऐकत सत्काराला आणि प्रत्येकाला मनोज दादांना भेटायचंय आणि आम्ही सोबत आहेत हे दाखवायचं। असं गावची गावं, महिला आहेत, लहान थोर मंडळ येतंय का की उद्या सकाळी जर तुम्ही 10 वाजता तिथे पोहोचलात शिवनेरीवरती, मुंबईला तुम्ही 29ला नाही पोहोचू शकणार? नाही, पोहोचणार ना तिथून, बरोबर आहे तुमचं। पण 29ला सकाळी 10ला पोहोचणार नाही। आम्ही 28ला मुक्कामाला जाणार होतो, पण 28ला पोहोचत नाही। 29ला डायरेक्ट 10-11 वाजता। हे स्वतः संयोजन समितीचे सदस्य आहेत, ते स्वतःच सगळं नियोजन करतात। दुसरी ब्रेकिंग बातमी आहे की 28 तारखेला सुद्धा पोहोचणं मुंबईमध्ये त्यांना शक्य नाही होणार। सरकारकडनं काही प्रतिसाद की ट्रॅफिक मॅनेजमेंट कसं करायचं काय? नाही, त्या ठिकाणचे पोलीस बांधव करतायत। मुंबईचे CP असतील, इकडले ज्या भागातले पोलीस अधीक्षक आहेत, सगळे मनोजदादांच्या आमच्या सगळ्याच्या संपर्कात आहेत आणि ते ट्रॅफिकचं नियोजन करतायत। आणि विशेष म्हणजे मनोजदादांनी ज्या सूचना दिल्यात त्या सूचनांचं पालन सगळे सेवक करत आहेत। मागच्या वेळेस तुम्हाला सांगतो कुणाला असा खर्चटला सुद्धा नव्हतं आणि या वेळेस सुद्धा जाताना येताना कोणाला खर्चटणार सुद्धा नाही। एवढं मराठा सेवक, प्रत्येक जण सेवक म्हणूनच काम करतो। आकडा कळला की किती वाहनं आलीत? काय आकडा कळाय? कुणी त्याचं संकलन करतंय? आता पोलीस काय लिहितायत, आमचे लोक काय पोलिसांचा प्राथमिक आकडा किती? सांगूच शकत नाहीत अजून तुम्हाला। आम्ही बघितलं आता त्यांना म्हणलं तुम्ही वाहनाच्या नोंदी का करून घेतात वगैरे, तर मग आम्ही ते बघत होतो। तर काय 46,000 काहीतरी वाहनं त्या शहागडच्या पैठण ही तिसरी मोठी ब्रेकिंग बातमी आहे की आतापर्यंत ह्यांच्याकडे जे नोंदवले गेलेले वाहनांची संख्या 46,000 आहे। नाही, तो आकडा मी तुम्हाला सांगितलाय तो 1.15चा आहे, म्हणजे 1 वाजताचा। हे आपेगावला माऊलीचं जन्मस्थळ आहे आपेगाव, इथे डाव्या बाजूला। आणि इथले ग्रामस्थ मला सांगतात की सकाळपासून किती वाहनं इथून गेलीत? जवळपास एक वाहन
जो हे रूट चेंज आहे ह्या रूटला जवळपास सगळ्या रोडने जातात वाहनं. इथून 7 वाजल्यापासून वाहनं चालू आहे. जवळ 20-22 हजार वाहनं आतापर्यंत गेलेली आहेत ह्या मागं रोडने. तेवढंच आहे. म्हणजे हे रोड 3 रोड, पाचोड रोड, पैठण शहागड रोड आणि बोदेगाव शेवगाव रोड हा 3ही रोड ब्लॉक आहेत. आतापर्यंत जे वाहनं गेलेत आम्ही त्या वाहनाच्या मी तुम्हाला संपर्कात जो आहोत. आकडा सांगितला तो पोलिसनी दिलेला आहे. नोंदवलेला आहे, स्वतः त्यांनी नोंदवलेला आहे. 46,000 हा. वाहनांचा. नंबर निशी बर आणि तो 1.25 आहे. पण आता 46,000 वाहनामध्ये 5-5 जरी लोक धरली नाही ट्रक आहेत, त्याच्यात टेम्पो आहेत, पिकअप लोक आहेत. 50-50 आयशर आहे. आयशर आहेत. आपण एक सगळ्या गणित- प्रकारचे वाहन आहेत. आपण एक सरासरी गणित मांडू. समजा ट्रक आणि हे धरून एक 20-20 लोक गृहीत धरू. 40,000 गुणिले 20 किती झाला आकडा? 80 8 लाख. म्हणजे आता अर्थात पुन्हा त्याची पडताळणी करायला हवी, पण दिसतंय की प्रत्येक या आपेगावच्याच मार्गावरती मी आता इथे आपलं लाईव्ह सुरू असताना जवळपास 7 ते 8 वाहनं निघून गेलेली आहेत. या पुढे मैदानावर करोडो लोक राहतील. आझाद मैदानावर कोटीतला आकडा असेल, कोटीत नक्की. आझाद मैदान म्हणजे मुंबईला एंट्री करायच्या टायमाला आझाद मैदानावर जाऊ देतात का नाही माहित नाही तिथपर्यंत, पण तो मुंबईत नव्या मुंबईत एंट्री करताना कोटीमध्ये आकडा असेल. एवढं वातावरण प्रचंड ताकदीनं सगळ्याच महाराष्ट्रातून रिपोर्टिंग तुमचा येते. तरी अंदाज होता का की एवढे लोक आहेत? नाही होता मागच्या वेळेस पेक्षा 10 पट लोक गावागावात तयारी करत होते. एका गावात आम्ही गेलो बैठकीला, चावडी बैठकीला, तिथं जर 5 गाड्या असतील तर ह्या वेळेस तिथं 50 गाड्या आहेत. ओके, म्हणजे लोकांच्या भावना तीव्र आहेत. 50 गाड्या भावना होत्या. तीव्र आहेत ऋतुजा. आणि सकाळी 8 वाजल्यापासून हे जे ग्रामस्थ आहेत आपेगावला, हे सकाळी 8 वाजल्यापासून थांबले होते. 3 महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या आपण आता NDTV वरती बघितल्या. मनोज जरांगे पाटील हे मध्यरात्री मुक्कामाला जाण्याची शक्यता कमी आहे. उद्या सकाळीच ते 8 ते 10च्या दरम्यान शिवनेरीवरती पोहोचतील. 28 तारखेला मुंबईला पोहोचण्याची शक्यता कमी आहे. 29लाच 10च्या दरम्यान पोहोचतील असं आत्ताचं चित्र दिसतंय. 46 ते 47 हजार वाहनं आतापर्यंत पोलिसांनी नोंदवलीत असं दिसतंय ऋतुजा. असं जे आवाहन जरांगे पाटलांनी केलेलं होतं, जे नियोजन केलेलं होतं, इतक्या बैठका झाल्या, त्यानुसार सर्व मराठा बांधव मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी होतात. हे मात्र आता चित्र स्पष्ट झालेलं आहे. या अनुषंगानं सध्या प्रशासनाचं कसं नियोजन आहे? इतक्या मोठ्या संख्येनं गाड्या यामध्ये रस्त्यावर उतरलेल्या आहेत, तिथलं कसं नियोजन पाहायला मिळतंय? बघा, इथे आपेगाव मधली पोलीस व्यवस्था मी तुम्हाला दाखवू शकतो, कारण इथे आल्यानंतर मी पाहिलं की पोलीस मोठ्या प्रमाणात. हे बघा, आपेगाव मध्येच इतक्या मोठ्या संख्येनं वाहन, किती 28 किलोमीटर दूर आहे मी, म्हणजे जिथे मनोज जरांगे पाटील आहे तिथपासून 28 किलोमीटरची पुढची दृश्य तुम्ही बघताय. ही एक आणखी ब्रेकिंग आहे की 28 किलोमीटर अंतरापर्यंत ही वाहनं तुम्हाला अशा पद्धतीनं आहेत. आणि हे पोलीस जे ट्रॅफिक मॅनेजमेंट करायचं आहे त्या दृष्टीनं आपेगावमध्ये उभे असलेले पोलीस आहेत. प्रत्येक नाक्यावरती आता हे ट्रॅफिक पोलीस त्यांचं मॅनेजमेंटचं काम करतायत. तिकडे पोलिसांचा मोठा फौजफाटा लागलेला आहे. आणि ही छोटी छोटी वाहनं, आणि मला वाटतं की हे 46,000 वगैरे जो आकडा आता सांगितला मगाशी ते आपल्या लाईव्हमध्ये, तो खरा असावा. कारण बघ, एक प्रत्येक मिनिटाला 4-5 वाहनं जातात प्रत्येक मिनिटाला. आणि त्यामुळं पुढं म्हणजे आता ह्या छोटासा रस्ता आहे, या छोट्याशा रस्त्यावरची ही स्थिती असेल तर आणखीन जशी जशी अहिल्यानगरमध्ये वाहनांची संख्या वाढेल असं म्हणतायत, तर ती वाहनांची संख्या खूप मोठी होईल. पोलीस आहेत ते ट्रॅफिक मॅनेजमेंट करतायत, तर त्याचं ट्रॅफिक मॅनेजमेंट हे या छोट्या शहरापेक्षा पुणे आणि म्हणजे चाकण आणि तळेगाव दाभाडे या ठिकाणात बरंचसं अडचणीचं ठरू शकतं. हा 28 किलोमीटर पुढचा ताफा मी तुम्हाला दाखवतोय ऋतुजा. जिथे मनोज जरांगे पाटील आहेत तिथपासून 28 किलोमीटर अंतरावरचा पुढचा ताफा आहे. आणि इथून पुढं 4,000 वाहनं गेलेली आहेत असं लोक म्हणतायत. याच्यावरून अंदाज येऊ शकतो की किती मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलक मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत. 3 मोठ्या बातम्या पुन्हा ब्रेकिंग म्हणून सांगू. आज शिवनेरीवरती मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम होण्याची शक्यता नाही. जे अंदाज बांधले होते त्याच्यापेक्षा कितीतरी संख्येनं लोक जात आहेत. आणि त्याचबरोबर असं दिसतं आहे की सगळे आकडे जे पोलीस प्रशासनाच्या नियोजनाचे होते तेही कमी होतील पडतायत. 28ला ते मुंबईत जाणार होते मुक्कामी, तसंही होण्याची शक्यता कमी आहे. 29ला ते मुंबईत जातील, तीही वेळ जी 10ची त्यांनी निश्चित. हे बघा, प्रत्येक मिनिटाला इतक्या मोठ्या संख्येनं येत आहेत. आणि त्याच्यात वाहनांची संख्या, ज्याच्यामध्ये छोटे स्पेशली अशा वाहनांची संख्या जास्त. आता या एकाच वाहनामध्ये किती लोक बसलेले त्याचा अंदाज येईल आपल्याला. हे बघा, प्रत्येक मिनिटाला 4-5 असे वाहनं निघत आहेत. गाव
गाठेवाडून इथं पोहोचायला किती वेळ लागला? गाठेवाडून इथं यायला 6 तास लागले. हा? 6 तास. आणि शहागडवरून इथं यायला किती वेळ लागला? शहागडून यायला इथं 2.5-3 तास लागले. आता बघा नवीन एक ब्रेकिंग. मनोज जरांगेंना आंतरवलीतनं शहागडला जायला 2.5 तास लागले आणि यांना शहागडवरून हे 28 किलोमीटरचं अंतर पार करायला 2.5 ते 3 तास लागले. 2.5 ते 3 तास. काय खाल्लंय पिल्ले का नाही? हा? डबे आणले होते, मिरची चटणी डबे आणले होते. डबे मग आता? नाही आता का सकाळचे डबे तयार करून आणलेत ना. आता नाही खायला 2.5-3 तास म्हणजे तर आम्हाला बघा गाववाल्यानं हा. 50,000 रुपये दिले. 50,000 रुपये दिलेत गावाला गावाला. वर्गणी करून. हा. बर ठीक आहे. तर आता ऋतुजा आंतरवली ते शहागड 2.5 तास, शहागड ते आपेगाव 2.5 तास, 5 तास इथेच लागलेत आणि शहागड ते आंतरवाली हे अंतर 35 ते 38 किलोमीटरचं आहे. हो, आता हे जे आपले प्रशासनातले लोक बघत असतील त्यांच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं कव्हरेज आहे की एवढ्या छोट्याशा अंतरासाठी जवळपास 5 ते 6 तासाचा वेळ लागतो आहे आणि हे पुढं वाढत जाईल. तर रांगच आहे अक्षरशः. वाहनांची मोठी रांग लागलेली आहे. दर मिनिटाला 60, 40, 50 अशा संख्येनं वाहन निघतात. एक छोटासा ॲम्बियन्स आपण ऐकूया गोष्टीचा आणि मग पुढचा प्रश्न. तर ही दृश्य बघा ऋतुजा की छोट्याशा ह्या रस्त्यावरती काय चित्र आहे. हो. सो तुम्हाला अंदाज येईल की ज्या वेळेला इतक्या मोठ्या संख्येनं हा जमाव मुंबईच्या दिशेनं येईल तेव्हा काय होईल. प्रशासन आय होप की NDTVचं हे एक्सक्लुझिव्ह कव्हरेज बघताय. राहुल, मला त्याच अनुषंगानं प्रश्न विचारायचा आहे. जसं आपण सांगताय आणि नियोजन समितीमधले जी मंडळी होत त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत केली. आज रात्री शिवनेरीला दाखल होण्याची किंवा तिथे मुक्काम करण्याची शक्यता अगदी धुसर आहे. असं असताना काही सरकारमधली जी मंडळी आहेत, मंत्री उदय सामंत असतील किंवा विखे पाटील असतील, सरकारचं शिष्टमंडळ असेल, हे जरांगेंची भेट घेणारे असं कळतंय. मात्र ती भेट आता नेमकी कुठे होईल, कधी होईल, या संदर्भातले काय अंदाज? नाही, मला नाही वाटत की ते आज त्यांची भेट घेऊ शकतील. कारण प्रत्येकाला मनोज जरांगेंना भेटायचं आहे, त्यांचा सत्कार करायचा आहे आणि अजून तर ते आता किती वाजले, जवळपास 3:15 वाजले, इथेच नाहीत आलेले. इथेच पोहोचायला त्यांना 5, 5:15 होणार आहे. त्याच्यानंतर ते जेव्हा प्रत्यक्षात त्यांना मंत्री येऊन भेटतील त्याच्यानंतरची परिस्थिती फार वेगळी आहे. म्हणजे महाराष्ट्राचं प्रशासन त्यांची कितीही तीव्र इच्छा असली तरी मला नाही वाटत. बघा हे आपेगावचं तुम्हाला मुख्यालय मी दाखवतो. का हो, काही नाही, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. यांची शारीरिक स्थिती पण एकदा दाखवा. हो. गाडी अशा स्थितीत चालवता हो, माझ्याकडे लायसन आहे, बिसन आहे, सगळे हा? लायसन वगैरे सगळे आहे तुम्ही माझे. दिव्यांग आहेत? दिव्यांग आहे, अपंग आहे. हा, तरी तुम्ही चालले हो, मुंबईच्या चाललो दिशेनं. आणि लेकरां बाळासाठी बी चाललोय. तुम्ही हो. काय करता? मुलं फडणवीस साहेबांना एकच विनंती आहे की आरक्षण मंजूर करावे. मुलं काय करतात मुलं? सध्या लहान आहेत माझे. छोटी हो, मुलं. चला छोटी चला मुलं. चला पुढे ओके, जाऊ. गाव नांदूर घाट, तालुका केज, जिल्हा बीड. वा 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 वा. चला थँक्यू. तर बघा हा ट्रक आला ऋतुजा. आता तर मोठाच ट्रक आहे. म्हणजे तुम्ही अंदाज बांधू शकता. ठीक आहे अंदाज बांधू शकता. आणि पोलीस पण आपल्याला म्हणतात की ज्या पद्धतीनं आपल्या NDTVच्या कव्हरेजला लोक बघतायत, चर्चा करूया. तुमच्याशी चर्चा करायला मी पण इथं आलो. पण तिकडं असं आहे, ऐका तर खरं, मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करायला सरकारचे लोक येणार आहेत. केव्हा यायचे? एवढी गर्दी आहे. आरक्षण भेटलं पाहिजे. ट्रक भरून निघालेला तुम्ही पहिल्यांदा हे दृश्य बघताय की ट्रक मी तुम्हाला दाखवतो. पूर्ण ट्रक भरून लोक मुंबईच्या दिशेने निघाले. पूर्ण ट्रक भरून. आणि गाव ताकडगाव गेवराई तालुका. बघू मधली दृश्य जरा दाखवा. हे ट्रक मधलं साहित्य जरा उघडा. जरा आतमध्ये ट्रकची दृश्य बघा. काय मुंबईला चला सर्वांनी, मुंबईला चला. मुंबई काय नवीन केलंय काय तयार? चला कोणतं गाणं केलंय? चला मुंबई. ताकडगाव. ठीक आहे. तर ही ट्रक मधली दृश्य. चला आमच्यामुळे ट्रॅफिक जाम होऊ नये. चला पुढे. तर ऋतुजा ही दृश्य बघा. कसं काय झालं खेळ. आणि हे बघा, म्हणून मी म्हटलं की सरकारच्या प्रतिनिधींना सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना भेटणं एवढं सोपं नाही आहे. येणार कुठे, भेटणार कसं? कारण लोंढा वाहनांचा चाललेला आहे. मला 46,000 आकड्यावरती लगेच विश्वास बसतो. कारण काय
हाक दिली होती की आरक्षण द्या म्हणून. खरंच मनापासून विनंती. तर अंतरवाली ते शहागड 11 किलोमीटर अंतरासाठी 2.5 तासांचा कालावधी लागलेला आहे. मराठ्यांचं वादळ हे मुंबईच्या दिशेनं रवाना होतंय. जरांगेंचं मराठा वादळ हे सध्या शहागडमध्ये दाखल झालंय. मरेपर्यंत हा समाज विसरणार नाही. तुम्हाला हे शब्द आहे, तुम्ही तुमचं ठरवा आता काय ते. मी 29ला तो उपोषण करणार आहे, काय गोळ्या घालायचे ते घाला. आता अनेक राजकीय प्रतिक्रिया येतात. श्रीकांत शिंदे असं म्हणतात की काही मागण्या बाकी असतील, मात्र मुंबईत येणं टाळलं पाहिजे. कोण म्हणलं? श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदेचे पुत्र खासदार. हा 2-2 वर्ष झाली, वेळ दिला, किती द्यायचा? नाही, आता लोकशाही मार्गाने करणार आहेत आम्ही. करणार आहे. दीपक केसरकर म्हणतात की मनोज जरांगे यांनी कोर्टाच्या निर्णयाचं म्हणजे आदर राखला पाहिजे. मग राखलाच ना, त्यांनी सरकारला सांगितलंय परवानगी द्यायची, सरकारने द्यावा आता परवानगी. आदरच राखला आणि राखणार आहेत. आमचंही म्हणणं न्यायालय ऐकून घेईल ना. तुमचंच नाही नसतं तर आमचं सुद्धा घेईल. एका दिवसात कायदा तयार केला फडणवीसनी, लगेच निकाल लावला, लगेच सरकारी वकील उभा केला. 100% आम्हालाही न्याय देईल. आमची बाजू न्यायालय ऐकून घेणार आहे, आम्हालाही देणार आहे. कारण लोकशाहीचे सगळे नियम पाळणार आहेत कायद्याचे. आणि आमरण उपोषण करायला बंदी नाही, शांततेत आंदोलन करायला करणार आहे. 29 ऑगस्टला होणार आहे. बरं, छगन भुजबळांना जेव्हा तुमच्या आंदोलनाचा प्रश्न विचारला तर ते असं म्हणाले की छोट्या गोष्टी आपण बाप्पाकडे बोलत नसतो. काय म्हणलं? कोण? छगन भुजबळ, बाप्पाकडे आपण छोट्या गोष्टी बोलत नसतो. बोंगाऱ्याचं ना काही गेलेली केस आहे होती, वायाला गेलेली केस. बरं, पंकजा मुंडे यांचं पण प्रतिक्रिया आली की सरकार कायम सगळ्या समुदायाचा विचार करत कोणत्याही एका विशिष्ट समुदायावर अन्याय करत नाही. जरांगे यांनी यायला काही हरकत नाही, पण त्यांच्या कृतीमुळे इतरांना त्रास होऊ नये इतकीच अपेक्षा आहे. नाही होणार त्रास, कोणाला त्रास नाही होणार. ते कुठं वाईट बोलले? मुंबई जाम होऊ पण शकतो. वाईट नाही ना बोलल्या. हा, मग काय नाही होणार कोणाला त्रास. शब्द आहे आमचा, शब्दाला मराठीला पक्के. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य मी तुम्हाला आधी पण विचारलं, आता परत एकदा विचारतो की ते त्यांना जेव्हा या सगळ्या प्रश्नांचं उत्तर विचारलं की आज गणेश उत्सव आहे आणि या राजकारण करायचं नाही असं म्हणतात. म्हणजे तुमच्या आंदोलनाला एक प्रकारे हे सगळं राजकारण असं म्हणूनच सांगितलं ना म्या. त्यांना काय ते बहुमत मराठ्याने दिल्यामुळं ते त्या मस्तीच्या बाहेरच येणार. ते सत्तेच्या फक्त सत्ता पाहिजे फोडाफोडी करून त्याच्या बाहेर यावं. थोडं तुमच्यामुळं सगळा राज्याचा दिदारा व्हायला लागलाय. तुमचा दिदारा झाल्यामुळं एक दिवस अशी वेळ येईल अख्खे भाजपाचे सुद्धा तुमच्या विरोधात जातील आणि महाराष्ट्रातले सगळे विरोधात जातील. आणि मोदी साहेबांचं आणि त्या शहा साहेबांचं नाव सुद्धा 100% तुमच्यामुळं खराब होईल. त्यामुळं कलुषित बुद्धी तिच्यात बदल करावा, विषारी बुद्धीचा बदल करावा आणि गोरगरीब मराठ्यांची मनं जिंकायची संधी आली. पिढ्यानापारसाठी गोरगरीब आशीर्वाद देते, त्यांचे मनं जिंकाव. मराठ्यांचा आता पुन्हा अपमान करू नये. धन्यवाद. बरं, काही सरकारचं दुपारपर्यंत काही कुणाचं बोलणं आलंय काही अजून काय नाही, काय नाही, काहीच नाही. कोणाचं विखे काय? पाटील संध्याकाळी उद्या कधी बोलणार आहे? बघू, आले तर बघू, नाही तर नाही आले तर जाऊन दे. पण चर्चेचे दार उघडे आहे का? काय चर्चेला काय हरकत आहे? थांबणार थोडंच आहे चर्चेला. हे होते मनोज जरांगे पाटील आणि त्यांनी या सगळ्या राजकीय प्रतिक्रियांना उत्तर दिलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी पवारसह मोहसिन शेख, NDTV जालना. तर चर्चेला आता काही अर्थ नाही. आम्ही मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहोत. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. आता थेट अंमलबजावणी करावी असा पुन्हा एकदा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय.